नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वेदी मॅथमॅटिक्सचा एक नवीन टॉपिक बघत आहोत। त्या टॉपिकचं नाव आहे सबट्रॅक्शन। बऱ्याच विद्यार्थ्यांचा मी एक अनुभव घेतला की सबट्रॅक्शन करताना त्यांच्या भरपूर अशा चुका होतात, पण जर तुम्ही या मेथडचा जर उपयोग केला तर निश्चितपणाने तुमच्या चुका या कमी होतील। तर आता बघूया आपण सबट्रॅक्शन करताना पण एक त्याच्यातल्या काही रूल्स आहे। जर 100, 1000, 10,000, 1 लाख, 10 लाख, 1 करोड याच्यामधून जर काही नंबर्स आपल्याला जर मायनस करायचे असतील तर सर्वप्रथम काय करावे ते बघायचं आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा जो लास्ट नंबर आहे तो 10 मधून मायनस करायचा। 10 मधून 5 गेला 5, आणि बाकीचे जे उरलेले नंबर असतात ते 9 मधून मायनस करायचे। 9 मधून 3 गेला 6, आणि एकाचा झाला 0, म्हणजे 100 मधून 35 मायनस केले तर आन्सर येतं 65। त्याच पद्धतीने आपण पुढचं 1000 मायनस 235 याचा सबट्रॅक्शन बघूया। सगळ्यात प्रथम मी सांगितल्याप्रमाणे लास्ट डिजिट नेहमी जो लास्ट डिजिट येतो तो 10 मधून मायनस करायचा। मग 10 मधून मायनस 5 गेला, आन्सर आलं 5, आणि बाकीचे जे काही नंबर्स आहे ते 9 मधून मायनस करायचे। 9 मधून 3 गेला 6, 9 मधून 2 गेला 7, आणि 1 चा झाला 0। त्याच पद्धतीने आपण पुढचं सबट्रॅक्शन बघूयात। जर मी सांगितल्याप्रमाणे लास्ट नंबर जो आहे तो 10 मधून मायनस करायचा। 10 मधून 7 गेला 3, आणि बाकीचे जे सगळे नंबर्स आहे ते 9 मधून मायनस करायचे। 9 मायनस 6 3, 9 मायनस 3 6, 9 मायनस 4 5, आणि 9 मायनस 3 6, आणि एकाचा 1 चा झाला 0। त्याचप्रमाणे शेवटचं एक एक्झाम्पल बघूया आणि त्याचं आन्सर काढूयात। लास्ट नंबर 10 मधून मायनस करायचा। 10 मायनस 3 7, नंतरचे जे काही नंबर्स आहे ते 9 मधून मायनस करायचे। 9 मायनस 4 5, 9 मायनस 7 2, 9 मायनस 5 4, 9 मायनस 2 7, 9 मायनस 3 6, आणि हा 0। अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही वैद्यकीय क्रिया करून या अशा पद्धतीचे सबट्रॅक्शन तुम्ही करू शकतात। तुम्हाला सुद्धा आता एक होमवर्कसाठी घरी सरावासाठी एक एक्झाम्पल देतो, आणि त्या एक्झाम्पलचं उत्तर मला मेसेज बॉक्समध्ये जरूर टाका। तर ते एक्झाम्पल आहे, ते एक्झाम्पल आहे 1000 मायनस 345। याचं आन्सर निश्चितपणाने मला कमेंट बॉक्समध्ये टाका। हा जर व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणाने चॅनलला आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि या अशा वेगवेगळ्या नवीन व्हिडिओचा तुम्ही आनंद घ्या। धन्यवाद।